गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन घटक पाहत आहोत। घटकाचं नाव आहे बॉडी पार्ट्स। हा जो घटक आहे हा आपला इंग्रजी विषयासंदर्भात आहे। आजवर तुम्ही हा घटक बऱ्याच वेळा अनुभवला असेल, अभ्यासला असेल। अवघड काहीच नाही याच्यामध्ये, परंतु याच्यावरचे प्रश्न थोडे वेगळे विचारले जातात। तुम्ही सुद्धा उत्तर देताना अडखळला असाल। बघा काय होतंय, समजायला सोपं आहे, प्रश्न लवकर लक्षात येतात, परंतु उत्तर देताना मात्र त्याच्यामध्ये काय होते, तुमचं कन्फ्युजन होतं अशा याच्यात। म्हणून आपण पहिल्यापासून घटक समजावून घेऊ। या घटकामध्ये आपल्याला काय करायचे, शरीराचे जे अवयव आहेत ते बघायचे। ठीक आहे, शरीराचे अवयव आपण पाहणार आहोत आणि त्या अवयवांमध्ये कोणकोणते भाग येतात, क्लिअर। ठीक आहे, कोणकोणते भाग त्याच्यामध्ये येतात ते पण आपल्याला समजून घ्यायचे। तर बघा इथं बॉडी पार्ट्स आहेत, ही नावं तुम्हाला माहित असतील। माहित नसले एखादा शब्द एखादा जर नवीन वाटलं तर ते अवश्य लिहून घ्या, वही आणि पेन तुमच्या जवळ असू द्या। ठीक आहे, बघा बॉडीचे विविध पार्ट्स दिलेले आहेत, जे बेसिकली तुम्हाला आधी माहिती आहे ते बघू। नोज आहे, ओके। नोज म्हणजे काय, नाक। आपल्याला माहिती, त्या स्पेलिंग मध्ये काय अवघड नाहीये। इथं विचार करायचा त्याचा, NOAC, नोज। ओके, नोज म्हणजे नाक। ठीक आहे, मग त्याच्यानंतर बघा इथं ह्या दोन नाकपुड्या दाखवलेल्या आहेत, नाकपुड्या। ओके, यांना काय म्हणतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे। यांना नॉस्ट्रिल्स म्हणतात, नॉस्ट्रिल्स। स्पेलिंग आपल्याला आतापर्यंत परीक्षेला आलं नाही, फक्त चर्चा म्हणून सांगतोय, नॉस्ट्रिल्स। ओके, त्याच्यानंतर या वर्षी शिष्यवृत्ती मागील वर्षापर्यंत 5वीला होती, इथून पुढे 4थी पासून शिष्यवृत्तीची परीक्षा राहणार आहे, 4th स्टँडर्डला। हा जो घटक आहे हा अगदी 2री, 3री, 4थी, 5वी पासून सर्वच इयत्तांच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे। सगळ्या प्रज्ञाशोध परीक्षांसाठी, मंथन असेल, लक्षवेध असेल, महात्मा फुले असेल, BRTS असेल, सगळ्या परीक्षांना उपयुक्त आहे। ठीक आहे, मग याच्यामध्ये काय आहे बघा, आपण जी गोष्ट समजून घेत आहोत या गोष्टीमध्ये आपण बघितलं नॉस्ट्रिल्स आहेत, त्याच्यानंतर आईज आहेत। आता इथं बघा, इथं एक शब्द लिहिलेला आईज, हा एक काढलेला आहे, हा आय काय आहे, आय। पण जेव्हा याला यस लागतो, यस म्हणजे अनेक वचन, ते प्लुरल झालं, सिंग्युलरचं प्लुरल। प्लुरल म्हणजे अनेक वचन, जेव्हा याचं अनेक वचन होतं त्यावेळी आईज होता। ठीक आहे, ओके। मग आईज झाल्यानंतर काय होतंय बघा, आईज झाल्यानंतर याच्यामध्ये पण दुसरे पार्ट्स आहेत बरं का। याच्यात आयब्रोज आहेत, वरती आयब्रो आहेत, त्याच्यानंतर आय लॅशेस आहेत। बर, पुढचा मुद्दा आहे हेअर। हेअरचं स्पेलिंग तुम्हाला माहिती आहे का, HAIR, हेअर। ओके, माहिती आहे हेअर। मग ह्यामध्ये 1-2 वेळेला प्रश्न असा आला होता, यामध्ये दुसरं कोणतं स्पेलिंग लपलेलं आहे। आपण एक आणखी घटक आधीचा बघितलेला आहे, फाइंडिंग द स्मॉलर वर्ड फ्रॉम बिगर। ह्या शब्दात आणखी एक शब्द कोणता आहे, तुम्ही कमेंट मध्ये उत्तर द्यायचे। कोणता शब्द याच्यामध्ये, हवेचं स्पेलिंग आहे का याच्यात, हवेचं, यस, याच्यामध्ये हवेचं स्पेलिंग आहे, एअर नाव आहे त्याचं, एअर म्हणजे हवा। ठीक आहे, बघा अशा पद्धतीने एकमेकात इंटर रिलेटेड प्रश्न असू शकतात, ते तुम्हाला विचारले जातील। मग आता एअर आपण बघितला, त्यानंतर हेअर बघितला, पुढचं स्पेलिंग आपण पाहत आहोत हेड। हेड हे तुम्हाला माहिती आहे, HEAD, याच्यावर काही जास्त चर्चा करण्याची गरज नाही। हे मराठीतला उच्चार बघा, हेड। ओके, मग अशा पद्धतीने स्पेलिंग आहे समजा। पुढचं स्पेलिंग बघा इथं माउथ आहे, MOUTH, MOUTH, माउथ। ओके, त्यानंतर फेस। आता फेस म्हणजे संपूर्ण चेहरा, या व्यक्तीचा जो सगळा चेहरा आहे तो म्हणजे फेस। ठीक आहे, फेस म्हणजे संपूर्ण चेहऱ्याचा विचार आपल्याला करावा लागेल। पुढचं, त्यानंतर आईज झाले, हेअर झाले, हेड झालं, इयर। इयर मध्ये एक असेल तर इयर, कान एक सिंगल दाखवला तर, अनेक वचन असेल तर इयर्स। ओके, परत ते सिंग्युलरचं प्लुरल होते। ठीक आहे, मग शोल्डर। शोल्डर म्हणजे काय, खांदे, शोल्डर म्हणजे खांदे। ठीक आहे, मग शोल्डर याचा अर्थ SHOULDER। ठीक आहे, SHOULDER, शोल्डर। शोल्डर म्हणजे खांदे। ठीक आहे, पुढचं स्पेलिंग आपण पाहू। या स्पेलिंग आता बघतोय त्याच्यावर आपल्याला प्रश्न बघायचे, चेस्ट। चेस्ट म्हणजे काय, चेस्ट म्हणजे छाती। ओके,
मग CHEST चेस्ट, चेस्ट म्हणजे छाती. तुम्ही म्हणाल सर आम्हाला ही छोटी छोटी स्पेलिंग्स माहिती आहेत, असू द्या, आपल्याला याच्यानंतर झाडाचे पार्ट्स पण बघायचेत, त्याच्यानंतर फुलांचे पार्ट्स बघायचेत. जे समजा एलिफंट घेतला, एलिफंटचे जे बॉडी पार्ट्स आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. ओके. मग आता आर्म्स आहे, आर्म्स, आर्म्स म्हणजे काय, बाहू, बाहू म्हणजे असा हात घेतला, या सगळ्या भागाला आर्म्स म्हणणार. ठीक आहे. ओके. मग स्पेलिंग काय येणार, ARM, आर्म. सिंगल असेल तर आर्म, अनेक असतील तर आर्म्स. त्यानंतर हँड, जो हात आपण पुढचा म्हणतो, दिस इज कॉल्ड हँड. एवढे फिंगर्स आणि एवढे याला हात म्हणतात, एवढ्या भागाला. ठीक आहे. मग आर्म्स वेगळा आणि हँड वेगळा. ठीक आहे. ओके. त्यानंतर आर्मचं स्पेलिंग परत एकदा लक्षात घ्या, ARM, ARM, आर्म. ठीक आहे. मग माउथ झालं तुमचं, हेड म्हणजे बॉडीच्या अप्पर बॉडीचे पार्ट्स आपण बघितले, हेड बघितलं, इयर बघितलं, फेस म्हणजे चेहरा. फेसचं स्पेलिंग बघा, बऱ्याच वेळा मुलं चुकतात, स्पेलिंग लिहितात, हे स्पेलिंग आहे FAC, पण फेस देताना पण असं दिलेलं असतं FAC, फेस. तुम्हाला वाटतं स म्हणजे काय, फोनेटिक्स मध्ये नीट विचार करा. स म्हणजे तुम्ही काय म्हणाल, सर यस म्हणजे स होतो, नाही, हा इथं सी हा स म्हणून पण वापरतात आणि क म्हणून पण. जसा आपण कॅट म्हणून क म्हणतो तिथं, त्यावेळी तसाच. ठीक आहे. मग अशा पद्धतीने जर विचार केला तर ह्याचं स्पेलिंग, करेक्ट स्पेलिंग काय आहे ते तुमच्या समोर ठेवतो, फक्त बाकीचं पुसून काढतो. फेस. ओके. पुढचं. त्यानंतर चेस्ट बघितलं, फेस, इयर, हेड, आईज, माउथ, नोज, शोल्डर बघितले, आर्म्स बघितला, हँड बघितला. आता पुढचं आहे स्टमक. स्टमच बघा, स्पेलिंग काय, STOMACH, स्टमच. मच, स्टमच, हे बघा, स्टो लिहिताना आणि मच स्पेलिंग वेगळं आहे, उच्चार वेगळा आहे. स्टमक उच्चार आहे, स्टमक. क करताना पण इथं CH वापरलेला आहे, हे विसरायचं नाही. स्टमक. ठीक आहे. स्पेलिंगच चुकतं मुलांचं. समजा ओपन स्पेस दिला, मोकळा स्पेस दिला, ST डॅश दिला, M दिला, A दिला आणि इथं दिला H, काय लिहिणार आहे, इथं काय येणार O आणि इथं काय येणार C. ठीक आहे. ओके. मुद्दाम त्याचं रिपिटेशन केलं, रिव्हिजन केली समजून सांगण्यासाठी या स्पेलिंग मध्ये, आणि त्याच्यावर विचारलेले आहे, ह्याच्यावरती विचारलेला आहे प्रश्न. ठीक आहे. हँड, आर्म्स, स्टमक झाले, चेस्ट झाली, नेक. नेक काय असतो, माणसाच्या मानेचा जो भाग आहे, दॅट इज कॉल्ड नेक. आता इथं स्पेलिंग बघा, नेक, त्याचं फोनेटिक्स किंवा त्याचा उच्चार काय, नेक. ओके. ठीक आहे. मग नेक जर उच्चार असेल तर NECK, इथं C चा स होता, पण इथं घेताना एकत्रितरित्या याला नेक म्हटलंय. ठीक आहे. तुमच्या पुरता आपण समजावून घेऊ, इयत्ता 4थी 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी. बारकाईने फोनेटिक्सचा विचार केला तर खूप खोलात आहे. त्यानंतर हिप. हिप म्हणजे काय, कमरेचा भाग, कमरेचा भाग. ओके. हिप. ठीक आहे. माणसाच्या शरीरातलं सर्वात मोठं हाड कोणतं आहे, मांडीचं हाड. ठीक आहे. आणि मांडी कुठं जॉईंट असते, कमरेला. हिप. पुढचा पार्ट आहे फिंगर्स. आता इकडचे छोटे छोटे पार्ट्स बघू एकदा. हे जे आहेत हाताचा भाग, चित्र दिसत नसेल तर तुम्हाला झूम करता येईल, मोठं दिसेल. ठीक आहे. बघा, फिंगर्स. फिंगर्सचं स्पेलिंग काय, फिन. हे झालं फिन. फिन आणि जर्स, फिंजर्स किंवा फिंगर्स. हा जीचा फिंगर्स असा होतो, ज होत नाही. फिंगर्स म्हणजे अनेक वचन आहे त्याचं. ओके. मग जर सिंगल असेल तर काय येणार, सिंगल, एक. when someone is showing only one finger, जर कोणीतरी एकच बोट दाखवत असेल, this is a finger and these are fingers, these are अनेक आले. ठीक आहे. अशा पद्धतीने उच्चारेल. पुढचं फिंगर झालं. त्यानंतर इथं बघा काय आहे, पेन घेतो, इरेजरनीच लिहित होतो. ओके. मग काय, फूट. ठीक आहे. फूट म्हणजे काय, पायाचा भाग आहे. त्याच्यानंतर अँकल्स. आता इथं बघा, इथं चित्र दिलेलं, हे अँकल समजून सांगण्यासाठी. घोट्याचा भाग आहे, तुमच्या पायाच्या वरचा. तुम्ही समजा उजवा पाय पाहत असाल तर उजव्या बाजूने पायाच्या वरती एक भाग असा थोडासा जाडसर असतो, दॅट इज कॉल्ड अँकल. इंग्लिश मधनं शब्द आहे अँकल. ठीक आहे. ओके. बघा कुठे आहे स्पेलिंग, हे इथं दिले, अँकल, LE, कल. आता याच्यामध्ये लक्ष घाला नीट. काय, ॲन. ॲन आपल्याला माहिती आहे, आपण इतर ठिकाणी वापरलेला आहे. आर्टिकल्स मध्ये जो ॲन असतो तसाच ॲन आहे. ॲन आणि कल. क, ॲन क ल. हा यल येताना एकटा आला नाही, एकटा नाही आला, त्याच्यासोबत आला.
बऱ्याच याच्यात येईल तुम्हाला असं. सायकल, सायकल काय स्पेलिंग येतं? सायकल. तुम्ही म्हणाल सर यल नंतर ई काय येतोय? येतो, बऱ्याच वेळा येतो. बायसिकल असेल, मोटरसायकल असेल, हे असेल अनेक याच्यामध्ये यल येतो, नुसता येत नाही त्याच्यानंतर येतो. ठीक आहे. अँकल. पुढचं स्पेलिंग बघू. अँकल झालं, फूट झालं, त्यानंतर पुढचं स्पेलिंग आहे टोज. टोज म्हणजे काय? आपल्याला पहिल्यापासून कविता होती हेड, शोल्डर, नीज अँड टोज. नीज म्हणजे गुडघे, टोज म्हणजे पायाची बोट. ठीक आहे, पायाची बोट. मग त्याच्यामध्ये टोज हे इथं दिलेले TOES टोज. ओके. आणि फूट म्हणजे हात तळपायाचा भाग, पायाचा भाग. आता जे ओव्हरऑल वरचे बॉडी पार्ट्स होते ते आपण समजून घेतले असं धरू. मग आता एक सेकंद क्लिअर करतो. बघा पुढचा जो बॉडी पार्ट्स आहे ते आपल्याला बघायचं. ह्याच्यावरती सुद्धा महत्वाचे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत. मग कोणते आहेत? दीज आर इंटरनल ऑर्गन्स. ऑर्गन्स म्हणजे काय? शरीरातील अवयव. ऑर्गन्स म्हणजे अवयव, अंतर्गत काम करणारे, शरीराच्या आतमध्ये जे बाहेरनं दिसत नाहीत. दॅट आर नॉट विजिबल बाय सिंपल आय. आपल्या साधारण डोळ्यांनी आपल्याला ते दिसत नाहीत, म्हणून त्यांना इंटरनल, जे आतमध्ये असतात. बरं आतमध्ये असण्याचं कारण काय? त्यांचं रक्षण व्हावं म्हणून. फुफ्फुस बरगड्यांच्या आतमध्ये आहे, त्याला काय म्हणतात? समजा आपलं यकृत ते बरगड्यांच्या आतमध्ये, त्याला काय म्हणतात ते आपल्याला बघायचं. ठीक आहे. मग आता इथं बघा, जर माणसाचा डायग्राम असा काढलेला असेल, त्याचं अशा पद्धतीने जर बॉडी असेल, बघा दोन्ही हात काढलेत बाजूला मी, आणि हा शरीराचा भाग काढलेला आहे, कमरेचा भाग आहे तिथं. तर ह्याच्या इथं जे आहे ना बरगड्यांच्या आतमध्ये, हे आहे फुफ्फुसाचा भाग, याला म्हणतात लंग्स. स्पेलिंग काय आहे बघा, लंग्स, LUNGS. मुलं बऱ्याच वेळा चुकतात. प्रश्न काय विचारला जातो तोही सांगतो. आपण श्वास कशाने घेतो? कशाने श्वास घेतो आपण? फुफ्फुसाने, नाकाने. ओके, नाकाने श्वास घेतो, हवा आत जाते, श्वासनलिकेतून गळ्यापासून आत जाते. त्यानंतर ह्या इथून नाकाने गेल्यानंतर ती या दोन बाजूंच्या वायुकोशांमध्ये जाते. फुफ्फुसाचे जे फुगे आहेत, हे फुगे म्हणजे इथे एक सिंगल दिसत असला तरी हे द्राक्षासारखे घड आहेत. फुफ्फुसामध्ये आतमध्ये वायुकोशांचे त्या ज्या रबरी फुग्याच्या पिशव्या धरा, त्या पिशव्यांच्या आतमध्ये, रबरी नाहीये त्या मसलच्या स्नायूच्या, त्याच्या आतमध्ये द्राक्षासारखे छोटे छोटे वायुकोश आहेत, त्याच्यामध्ये हवा जाते. ह्याच्यासाठी यांना म्हणतात फुफ्फुसे. मराठीतून फुफ्फुसे आणि इंग्लिश मधून लंग्स असं म्हणतात. ठीक आहे, आले लक्षात? मग इट इज इंटरनल ऑर्गन. आता याच्यावरती प्रश्न कसा दिला जाईल ते सांगतो तुम्हाला. ठीक आहे, बघा प्रश्न असा आहे, तुम्हाला 4 अवयव दिले जातील. 4 कोणते 4 देतील? आणि त्याच्यात लिहिलं असेल आपण कशाने श्वास घेतो. श्वास जो घेतो त्याचं नाव काय, त्या खालच्या पर्यायातून शोधायचा. ठीक आहे, असा प्रश्न विचारतो. त्याच्यानंतर लिव्हर. स्पेलिंग आहे बघा, LIVER. लिव्हर. लिव्हर म्हणजे काय? यकृत. पचन संस्थेचा सर्वात मोठा केमिकल फॅक्टरी आपण त्याला म्हणू. याच्यामध्ये काय, ही पचन संस्थेची प्रयोगशाळा आहे, रसायनशाळा. ह्याच्यातनं पाचक रस तयार होतात. ते सगळे पाचक रस ह्या पिशवीत येतात. कुठल्या? बघा आता इथं दाखवतो. स्टमक म्हणजे पोटामध्ये येतात आपल्या. लिव्हर मध्ये तयार झालेले पाचन रस ह्याच्यातनं इथं ह्याच्यामध्ये ऍब्सॉर्ब केले जातात. हे स्टमक आहे. स्टमक म्हणजे पोट, बरोबर? स्टमक म्हणजे पोट. ओके. आणि लिव्हर, लिव्हर म्हणजे काय? यकृताचा भाग आहे. ओके. मग ही आपल्या याच्या शरीराची रसायनशाळा आहे. विविध प्रकारचे डायजेस्टिव्ह ज्युसेस, पाचक रस हे सगळे तयार होतात आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये येतात. आता 4थी 5वीचा जर विचार केला तर आपल्याला ह्या फक्त बॉडी पार्टची नावं समजून घ्यायची आणि त्याचं मुख्य काम काय, खूप खोलात जाऊन त्याचं रसायनशास्त्र समजून घेण्याची गरज नाही. मग अशा पद्धतीने हे बघितलं, इथं पाचक रस तयार होतात. ते सगळे या स्टमक मध्ये, जे जठर, याला मराठीतून आपण म्हणतो जठर, या जठरामध्ये येतात आणि याला मराठीतून यकृत म्हणतात. ठीक आहे. यकृतामधील पाचक रस जठरामध्ये जातात आणि अन्नामध्ये मिसळले जातात. इथं आपण खाल्लेलं अन्न जे येतं त्याच्यामध्ये रस येतात आणि मग पचन क्रिया पूर्ण होते. मग पचलेलं अन्न शरीराच्या पुढच्या भागात जातं, आतड्यांमध्ये. ठीक आहे. मग आता ह्या गोष्टी जर आपण बघितल्या तर ह्या सगळ्यांवर नियंत्रण करणारा पार्ट कोणता आहे? या सगळ्यांवर नियंत्रण करणारा पार्ट तो आहे मेंदू. ओके. जसं आपण संगणकाला मेंदू असतो त्याला आपण म्हणतो कंट्रोल प्रोसेसिंग युनिट, CPU. तसा शरीराचा आहे
मेंदू. मग याला इंग्लिश मधून काय म्हणणार? याला इंग्लिश मधून शब्द आहे ब्रेन. ओके, ब्रे आणि इन स्पेलिंग मुद्दाम रिपीट करतो, ब्रे न. उच्चार करताना असं असलं तरी लिहिताना ब्रेन, ब्रेन लिहिले. ठीक आहे, स्पेलिंग कडे लक्ष द्यायचं, कारण आपल्याला परीक्षेला स्पेलिंगच विचारले जातात. मेंदू काय करतो? आपल्या कवटीमध्ये तो संरक्षित आहे, कवटीच्या हाडांच्या आतमध्ये, त्याच्यामुळे तो सुरक्षित राहतो. आणि सुरक्षित राहिल्यानंतर त्याच्यावर काही दगड पडला, काही पडलं तरी तो कवटीला आधी मार लागतो, आपल्याला लागत नाही. सगळ्या शरीराचं नियंत्रण करतो मेंदू. ठीक आहे, मग आता हे जे दोन पार्ट आहेत हे काय आहेत? ह्याला किडनी म्हणतात, वृक्क. ओके, काय होतंय? शरीरात जे आपण पाणी पितो ते पाणी शुद्धीकरणासाठी इथं येतं, किडण्यांमध्ये येतं. त्या किडण्यांमध्ये आल्यानंतर फिल्टर होतं, त्याच्यामधले अनावश्यक क्षार काढून घेतले जातात आणि उरलेलं पाणी लघवी वाटे शरीराच्या बाहेर जातं. ठीक आहे, ह्याला किडनी म्हणतात. स्पेलिंग बघा, किड. किड म्हणजे काय? लहान मुले, किडनी. पण इथं स्पेलिंग वेगळं आहे, किडनीज. एस का आला? का बरं आला? प्लुरल आहे, अनेक वचन आहे, दोन आहे म्हणून. ठीक आहे, मग आता याच्यातला आपण जे इंटरनल ऑर्गन्स मध्ये आहेत, आणखी ऑर्गन्स आहेत, इंटेस्टाईन आहे, त्याच्यानंतर आणखीच्या याच्यामध्ये बाकीचे तुमचे हाडं आहेत ते पण आहे. पण एक महत्वाचा इंटरनल ऑर्गन आपण पाहत आहोत, त्याचं नाव आहे हार्ट. स्पेलिंग हर्ट असतं, आपण त्याला म्हणताना म्हणतो हार्ट. ओके, HERT, हार्ट, हृदय. ठीक आहे, हृदय म्हणजे काय करतं? हे पंपिंग स्टेशन आहे. जसं हे पाचक रस तयार करणारी रसायन शाळा आहे, ही फुफ्फुस, श्वास घेणारे लंग्स म्हणजे फुफ्फुस, इथं अन्नाची घुसळण होणारे जठर, तसं हे पंपिंग स्टेशन आहे. शरीराला लागणारी सगळ्यात महत्वाची रक्ताची गरज पुरवण्याचं काम आपल्याला हृदय करतं. शरीरभर करंगळी जरी कापली शेवटची तरी तिथं रक्त असतं का? हे सुरळीत काम करतं म्हणून. आजकाल लोकांना अटॅक येतात व्यायाम न करण्यामुळं, वेगवेगळ्या जीवनशैलीच्या प्रॉब्लेम्स होत. ठीक आहे, आलं लक्षात? ह्याचं स्पेलिंग लक्षात घेऊ आणि त्याच्यानंतर आपण पुढचे प्रश्न पाहणार आहोत. ओके, चला पुढचे प्रश्न पाहू. बघा, आपल्या समोर आपण इंटरनल अवयव बघितले, आता तुमच्या लक्षात आले असतील. इंटरनल अंतर्गत अवयव कोणकोणते होते ते आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये परत एकदा रिवाइज करतो. शरीराचं संनियंत्रण कोण करतं? मेंदू. मेंदूला काय म्हणतात? ब्रेन. बरोबर, कुठे आहे? आपल्या कवटीमध्ये. त्याच्यानंतर आपल्या नाकातून जी हवा आत घेतली जाते ती बरगड्यांच्या आतमध्ये असणाऱ्या फुफ्फुसांमध्ये जाते, त्याला आपण लंग्स म्हणतो. बरोबर, संनियंत्रण करणारा मेंदू त्याला ब्रेन म्हणतात. जे लंग्स आहेत श्वास घेतल्यानंतर जातात वायुकोशांमध्ये, ती हवा जाते, त्याला लंग्स म्हणतात. शरीराची रसायन शाळा जिथं पाचक रस मिसळले जातात त्याला लिव्हर म्हणतात, यकृत. लिव्हर हे तुमच्या डाव्या बाजूला असतं. आणखी एक महत्वाची गोष्ट हृदय सांगतो. हृदय सुद्धा, तुम्ही आता मोबाईल बघतायत, अभ्यास करत आहात, तुमचा डावा हात तुम्ही घ्यायचा आणि डाव्या छातीवरती ठेवायचा, तो थोडा तुमचा उजव्या बाजूला सरकवला किंचित की तुम्हाला तुमच्या हृदयाची पोझिशन कळेल. आणि आपल्या हृदयाचा आकार केवढा असतो? तुमची डावी मूठ बंद करा, तुमचं जेवढी मूठ आहे तेवढा तुमचा आकार आहे. हृदयाचा आतल्या अवयवाचा आकार तुमच्या मुठी एवढा आहे. आलं लक्षात? तुम्ही मोठे झाल्यानंतर केवढा होईल आकार? तुमची मूठ जेवढी होईल तेवढा. समजलं? ओके, त्यानंतर किडनी कशासाठी वापरतात? शरीरामध्ये जे पाणी आहे, जे आपण पितो, जे अन्नातून जातं ते स्वच्छता करून उरलेला भाग बाहेर टाकण्यासाठी किडनी म्हणजे आपलं फिल्ट्रेशन हाऊस आहे. ठीक आहे, आणि स्टमक, ह्याच्यामध्ये पाचक रस जमा होतात लिव्हरने दिलेले आणि पचन होतं, अन्नाचं पचन करण्याची क्रिया इथं होते. ठीक आहे, ही इथं प्रयोगशाळा तयार करते. शेवटी हार्ट. हार्ट म्हणजे हृदय. कसं लिहिलं जाते? लक्ष द्या, हच्या आतमध्ये र आहे, हृदय. ठीक आहे, कशासाठी? शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी. वर डोक्यापर्यंत पाठवतो, पायापर्यंत पाठवतो. ठीक आहे, चला महत्वाचा भाग आपण समजावून घेतला. आता आपण याच्यावर आधारित प्रश्न समजावून घेणार आहोत. बघा, इथं प्रश्न आहेत महत्वाचे दिलेले, ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. ठीक आहे, बघा, एक्सटर्नल पार्ट्स ऑफ बॉडी. एक्सटर्नल, त्याच्यावरती प्रश्न आहे. एक्सटर्नल म्हणजे बाह्य अवयव. बाह्य अवयव कोणकोणते आहेत शरीराचे? हेअर आहे का बाह्य? यस. लेग आहे का बाह्य? पायाचा आहे का? हो. आणि नेक आहे का? हो. ओके, ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय? हेअर, लेग आणि नेक. बर, ठीक आहे. पुढे एक्सटर्नल पार्ट्स. त्याच्यानंतर आय, आर्म, शोल्डर. ओके, सगळे समजून घेतलेले, आपण फक्त रिवाइज करत आहोत. आईज म्हणजे डोळे,
आर्म्स म्हणजे हात, शोल्डर म्हणजे खांदा, नोज नाक, फेस तुम्ही सांगायचे चेहरा. त्याच्यानंतर एल्बो, एल्बो म्हणजे काय कोपर वाकडा केल्यानंतर. नळाला सुद्धा एल्बो असतो बघा, पाईपलाईनला कोपर बसवले असतं, ठीक आहे, मग त्याला आपण म्हणतो एल्बो आणा. एल्बो जो असतो तो. माउथ, फिंगर, फिंगर म्हणजे बोट, माउथ म्हणजे तोंड, नी म्हणजे गुडघा. त्याच्यानंतर चेस्ट, ओके, आपण जे नीज म्हणतो ना तो नी. त्यानंतर बघा नी म्हटलं, नी म्हणजे हे समजून घेतलं, चेस्ट म्हणजे छाती, हँड म्हणजे हात आणि टो, टो म्हणजे काय पायाची बोट. ओके ठीक आहे. चला आता आपण सॅम्पल क्वेश्चन पाहणार आहोत. सॅम्पल क्वेश्चन पाहायचा आहे. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, पहिला मुद्दा पाहत आहोत. ह्याच्यामध्ये आहे पहिला मुद्दा. हा प्रश्न तुम्ही स्वतः पाहूनही सोडवू शकता, वाचून सोडवू शकता, ठीक आहे. तुमच्या समोर प्रश्न आहे, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी. ठीक आहे, विच इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी. कोणता पार्ट महत्वाचा आहे? हा मग कोणता महत्वाचा आहे बघा बरं, कोणता महत्वाचा आहे साधारण. आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा पार्ट कोणता? आय आहे का? हो आईज आहे. पण सर्वात महत्वाचं म्हटले, काही व्यक्तींना डोळे नसतात, आईज म्हणजे दिव्यांग असतात, तरी त्यांना आपण त्यांना दिव्यांग म्हणतो, तरी त्यांना काम करायला अडचणी येत नाही, ते वेगळ्या पद्धतीने काम करतात, चांगलं काम करतात. हात, हँड, हँड आहे का? सर्वात महत्वाचा पार्ट. हात सुद्धा महत्वाचा आहे, पण हात नसणारे व्यक्ती सुद्धा काम करू शकतात. मग नोज महत्वाचा आहे का? नोज पण महत्वाचा आहे. मग इथे एक आणखी आहे तिसरा मुद्दा, ब्रेन. ब्रेन म्हणजे काय? मेंदू. मग मेंदू जर नसेल तर तो माणूस काम करू शकेल का? नाही, बरोबर. म्हणजे सर्वात महत्वाचा पार्ट आहे मेंदू. ओके व्हेरी गुड, ठीक आहे. चल याचा अर्थ आता पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पुढचा प्रश्न बघू. मेंदू हा आपला सर्वात महत्वाचा पार्ट आहे, ते बघितलं आपण. दुसरा प्रश्न आपल्या समोर आहे. दुसरा प्रश्न बघा, इफ ब्रीद नोज. ब्रीद म्हणजे काय? श्वास घेणे. बघा इथं स्पेलिंग लिहितो ब्रीद, इथं द टीएच आला तरी पण त्याला आपण द म्हटलं, ब्रीद. ब्रीथ नाही, ब्रीद. ओके, ब्रीद असेल तर ब्रीद इज रिलेटेड विथ नोज. जर श्वास घेणे हे नाकाशी रिलेटेड आहे तर व्हॉइस कशाशी रिलेटेड आहे? VOIC उलट विचारलेला आहे. व्हॉइस म्हणजे आवाज. आवाज कशाशी रिलेटेड आहे? नेक मानेशी आहे, चिक गालाशी आहे, चिन हनवटीशी आहे की थ्रोटशी आहे? थ्रोट. थ्रोट म्हणजे काय? THORAT. ओके, एक मिनिट, THROAT. ठीक आहे, थ्रो, THRO, थ्रोट, थ्रोट. ठीक आहे. मग थ्रोट असेल तर काय? थ्रोट म्हणजे घसा. थ्रोट म्हणजे घसा. ठीक आहे, म्हणजे आवाज हा घशाशी संबंधात आहे, त्याच्यामुळे घशाला थ्रोट हा शब्द वापरला जातो, म्हणून त्याचं जे रिलेशन आहे ते तिथे लागतं. ओके, चला पुढचा मुद्दा बघू. पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर, तो वाचायचा आहे. तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस सेट सोडवतो, आपण प्रॅक्टिस सेट बघत आहोत. बघा बरं, फूड इज डायजेस्ट. फूड इज डायजेस्ट इन द पार्ट ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये फूड डायजेस्ट केलं जातं? हार्टमध्ये नाही, लंग्समध्ये नाही, त्याच्यामध्ये श्वास घेतो आपण. हार्टमध्ये आपण काय करतो? हृदयाशी संबंधित रक्ताभिसरण होतं. त्याच्यानंतर स्टमक आणि वेस्ट. वेस्ट आहे का? वेस्ट म्हणजे कंबर, त्यात पण नाही. मग ऑप्शन नंबर 3 स्टमक. आता प्रश्न सोपे जातील, तुम्हाला अडचण येणार नाही. स्पेलिंग परत एकदा रिपीट करतो, स्टोमच. स्टोमच. ठीक आहे. पुढचं दुसरा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर गिवन पिक्चर. हे जे पिक्चर दिलेलं आहे याच्याशी रिलेटेड ऑप्शन निवडा. कोणता आहे ऑप्शन? ब्रेन आहे का? इज दिस ब्रेन? नो, दिस इज नॉट ब्रेन. ओके, लंग्स? नो, हे फुफ्फुस नाहीत. लिव्हर आहे का? नाही, लिव्हर सुद्धा नाही. मग हार्ट आहे. येस, व्हेरी गुड, हार्ट आहे. हार्ट आपल्या मुठीसारखं असतं, मी सांगितलं तुम्हाला. त्याचे आकार, त्याच्यामध्ये रक्त येतं, त्या धमण्या परत जाता अशुद्ध रक्त, त्या रोहिणी, त्यांना आर्टरीज आणि व्हेन्स म्हणतात. हार्ट हे प्रत्येकाच्या व्यक्तीच्या मुठी एवढं असतं. कालच दाखवलं होतं तशा पद्धतीने. ओके, पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न.
थर्ड क्वेश्चन काय आहे बघा बरं. नेम द बॉडी पार्ट दॅट कॅरीज ब्लड इन एंटायर बॉडी. इंग्रजी शब्दांवर लक्ष द्या. नेम द बॉडी पार्ट, अशा शब्दाचं नाव सांगा दॅट कॅरीज, जो वहन करतो, कॅरी करणे वहन करणे, ब्लड इन एंटायर बॉडी, सगळ्या शरीरामध्ये रक्त वहन कोण करतं? ते काय इथं हार्ट. हार्टचं स्पेलिंग आता लक्षात घ्यायचं, HEART, हार्ट. अवघड शब्द असेच असतात. आपण याचा दुसरा पार्ट पण करणार आहोत. स्टमक नाही, ब्रेन नाही, लंग्स नाही. ओके, ठीक आहे. चलो चौथं. विच बॉडी पार्ट इज यूज टू वॉच टेलिव्हिजन. टेलिव्हिजन स्पेलिंग बघा, मुद्दा मी इथं लिहितो, टेलिव्हिजन. ओके, टेलिव्हिजन म्हणजे काय हो? टीव्ही. टीव्ही पण असं नाही लिहिणार, टी कॅपिटल काढणार, टीव्ही. ओके, शॉर्ट फॉर्म करताना ते लेटर कॅपिटल होतं. टेलिव्हिजन म्हणजे टीव्ही. आपण कुठल्या भागाने टीव्ही पाहतो? कानाने? हो. माउथ? नाही. आईज, लेग्स, पायाने पाहता? कोणी बघतं का पायाने? नाही. पायाला चष्मा लावला तरी दिसणार नाही. ठीक आहे. आईज, यस, व्हेरी गुड, डोळ्यांनी दिसतं. पुढचा मुद्दा पाचवा प्रश्न आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. योग्य पर्याय निवडा. इफ आर्म म्हणजे काय? बाहू, हात. हाताशी रिलेटेड एल्बो असेल, जर आर्म द पार्ट इज एल्बो, हाताचा भाग असेल कोपरा, तर पायाचा भाग काय? फूट, अँकल, नी की टो? एल्बो कसा असतो? बेंड होतो. मग बेंड कुठे होतं? मग पायात होतं का? अँकल मध्ये होतं का? टो मध्ये होतं का? नाही, नी. मग त्याचा रिलेशन कुठं असेल? नी मध्ये. ओके, व्हेरी गुड. चलो पुढचा मुद्दा. त्यानंतर फाइंड आउट द नेम ऑफ गिवन पिक्चर. हे जे पिक्चर दिलेलं आहे, चित्र आहे इथं, लुक ॲट दिस पिक्चर. तुम्ही झूम करून बघू शकता काय आहे. मी आधीच्या ह्याच्यात सांगितलं, किडनीज. व्हॉट इज दिस? दिस इज किडनी. ओके, म्हणजे या किडनी आहेत. फाइंड आउट. मग किडनी कशा होतील बघा बरं. किडनीज, किडनी म्हणजे काय? यस, दिलंय. वृक्क, त्याला आपण म्हटलं होतं. लंग्स नाही, लिव्हर नाही, ब्रेन नाही, याचा अर्थ होतो किडनी. ठीक आहे, आले लक्षात? ओके, व्हेरी गुड. चला आपल्या पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्या पुढे ह्याच्यामधला. फाइंड आउट द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट शब्दांकडे लक्ष द्या. फाइंड म्हणजे शोधणे. फाइंड ऑड. ऑड म्हणजे वेगळा, न सूट होणारा. मॅन आउट, ह्याच्यात न बसणारा घटक शोधा, असं म्हणताना ऑड मॅन आउट असा शब्द वापरला जातो. ठीक आहे, स्पेलिंगवर लक्ष द्या. मग ऑड मॅन आउट मध्ये काय? लिव्हर अंतर्गत पार्ट, ब्रेन अंतर्गत पार्ट, किडनी अंतर्गत. दीज आर इंटरनल ऑर्गन्स. हा अंतर अवयव, हा अंतर अवयव मेंदूतला, किडनी. पण लेग्स, दिस इज नॉट द इंटरनल बॉडी पार्ट. तो इंटरनल नाही, एक्सटर्नल बॉडी पार्ट. ठीक आहे, ओके. चला पुढचं. 8. सिलेक्ट करेक्ट वर्ड ऑफ द इंटरनल ऑर्गन्स. अंतर्गत अवयवांचा योग्य शब्द शोधा. माउथ नाही, आईज नाही, नोज नाही, लिव्हर. लिव्हर, लिव्हर म्हणजे यकृत. मराठीतून त्याला आपण यकृत म्हणतो. शरीराची रसायन शाळा. ठीक आहे, ओके, ज्याच्यामध्ये रसायन वेगवेगळी तयार होतात आणि ती वापरली जातात. ठीक आहे, पुढचं. लिव्हर झालेलं आहे. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य शब्द शोधा. लिव्हर नाही, लंग्स नाही, स्टमक नाही, दिस इज ब्रेन. स्पेलिंग परत एकदा लिहितो, ब्रेन. ओके, व्हेरी गुड. माझ्या मते तुम्हाला हा घटक आता समजलेला असेल आणि याच्यानंतर आपला पुढचा घटक जो असणार आहे तो काय असणार आहे बघा बरं. कंपॅरिझन हा घटक असेल आणि त्यातही नेम ऑफ द बर्ड्स, ॲनिमल अँड देअर प्लेसेस, म्हणजेच जे प्राण्यांचे घर वगैरे असतात त्याच्या संदर्भातला घटक. ठीक आहे, चला आजचा घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि मी सांगायचं विसरतो, सबस्क्राईब करा, हे पण विसरू नका. ठीक आहे, चला थांबतोय. गुड डे, बाय.